हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका छान अशा ब्लॉगमध्ये. तर आजचा खूप दिवसांनी ब्लॉग म्हणजे मोठा ब्लॉग होतो आहे. कारण ना असं काही नव्हतंच नाही का ब्लॉग शूट करण्यासारखं. तर आज म्हटलं चला ब्लॉग शूट करूयात मोठा. आणि आज आहे संडे, त्यामुळं आज सगळं उशिरा होतं आहे. आणि संडे म्हटल्यावरती स्किन केअर, हेअर केअर वगैरे सगळं सुरूच राहतं. त्याचबरोबर बघूयात आता दिवसभरात काय काय होणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. तर आत्ता मी देवपूजा करणार आहे आणि चला पुढे बघूयात. आणि ना माझे केस आता खूपच असे नाही का उन्हाळी गरमीने ना खराब झालेत आणि गावाला राहिले मग थोडंसं तिथलं पाणी वेगळं होतं. तर आणि असे गळायला पण लागले तसे. पण आज मी म्हटलं केराटिन ट्रीटमेंट करावी. बाहेर नाही, घरीच करणार आहे आणि पहिल्यांदाच करणार आहे. स्पा केला होता मी बाहेर, पण केराटिन मी अजून केलं नव्हतं. तर मी ना मागच्या महिन्यात क्रीम मागवल्या होत्या, अजून त्याला हात लावला नाही आहे, अजून उघडलं पण नाही आहे. तर बघू आता कसं होतं आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे कशी करते आणि त्याचा रिझल्ट काय असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ब्लॉगला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि छान अशी कॉमेंट करा. चला इकडं मग मी लगेच देवपूजा वगैरे करून घेतली, कारण आज उशीरच झाला होता तसं तर, पण देवपूजा करून घेतली कारण नंतर नाश्ता बनवायचा होता. इकडे मम्मी नाश्ता बनवत होती, मग देवपूजा वगैरे झाली की नाश्ता करायला बसली. आणि आज नाश्त्याला मस्त असे मेंदूवडे आणि सांबार होतात आणि आता टेस्ट करून सांगते मी कसे झाले. थोडेसे जळालेत पण खायला भारीच झाले ते. तर गरम गरम मस्त असे उडीद वडे आणि सांबार. आहा. आणि प्रत्येक संडेला आमच्या इथं असं काही ना काय असतंच. तुमच्या इथं पण असतं का मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त असा उडीद वडा सांबार तर झालेला आहे. त्यानंतर इकडं आता मम्मीच्या केसांना सुद्धा मेहंदी लावायला घेतली होती मी. आणि आता माझ्या पण केसांना मला मेहंदी नाही तर केरेटिन करायचं जसं मी आधी म्हणलं आहे. पण त्याआधी इथं मम्मीच्या केसांना मी मेहंदी लावायला घेतली होती आणि इकडे मी काळी मेहंदी लावते आहे. आणि मस्त माझ्या मागचं लोकेशन तुम्ही बघत असाल, सगळं मस्त हिरवं हिरवं दिसते. जसं की मी सकाळी म्हटलं होतं की मी 1 महिन्यापूर्वी हे केरेटिनच्या क्रीम मागवल्या होत्या. तर बाय 1 गेट 1 फ्री ऑफर चालू होती, त्याच्यात मला 2 मिळाल्या. तर ह्या त्या क्रीम आहेत, अशी आहे. आणि हे मास्क आहे, हेअर मास्क. आणि आत्ता मी अप्लाय करणार माझ्या केसांवर. तर त्यासाठी केस ओले केलेत, म्हणजे स्वच्छ धुतलेत आधी, कारण ओल्या केसावरती ते ॲप्लिकेशन करायचं असतं. आणि चला आता सुरुवात करू. आता कसं केलं, काय काय केलं हे तुम्हाला मी नंतर कधीतरी डिटेलमध्ये सांगेन. त्याआधी तुम्ही रिझल्ट बघा. तर आत्ता हा फायनल रिझल्ट तर नाही आहे, म्हणजे उद्या रिझल्ट येणार आहे. पण आज हा असा आहे. तर मस्त असे केस स्ट्रेट झालेत आणि छान वाटत आहेत, म्हणजे स्मूथ सिल्की शायनी वाटत आहेत. पण माझ्याकडनं एक मिस्टेक झाली होती, ही तुम्हाला नंतर सांगेन. त्यानंतर संध्याकाळी इथं जरा माझ्या झाडांसोबत मी गप्पा मारत होते, म्हणजे त्यांची केअर वगैरे करत होते थोडीशी. काही मनी प्लांट वगैरे व्यवस्थित केले. त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती. सकाळचं सांबार होतंच, त्याचबरोबर मग थोडंफार स्वयंपाक केला. संध्याकाळचे वाजले 7 आणि आता स्वयंपाकाला लागते. अर्धा झाला आहे, अर्धा राहिला आहे. तर आता भाजी आणि भाकरी बनवायची फक्त. तर चला बनवूया. आणि आज होती मस्त अशी वांग्याची भाजी. कोणाकोणाला आवडती मला कमेंट करून नक्की सांगा. स्वयंपाक वगैरे करून झाला की लगेच इकडे गॅस वगैरे पुसून घेतला, खूप घाण झाला. तर आजचा दिवस दिलेला आहे. संध्याकाळचे 10:30 वाजले, रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता झोपायची तयारी आहे. त्यामुळे हा ब्लॉग इथे सेंड होणार आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आणि पुढच्या ब्लॉगसाठी वाट बघायची. चल बाय बाय.